बाळा, तू जेव्हा जेव्हा माझ्याकडे तुझ्या आयुष्याची, तुझ्या जीवनातल्या अडचणींची, तुझ्या संकटांची तक्रार केलीस, तेव्हा तुझ्या मनात जी भीती निर्माण झाली होती, जी असुरक्षितता निर्माण झाली होती, ती आता संपण्याची वेळ आली आहे. कारण तुझ्या आयुष्यात आता अशा काही घटना घडणार आहेत, ज्याच्यामुळे तुझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडणार आहे. पण त्याच्यासाठी तुला एक करायचं आहे. तू जे कर्म करतोस, तू जे काम करतोस, तुझी जी भावना असते ती तू चांगली ठेवायला पाहिजे. ज्यासाठी तू स्वतःच्या जीवाचा आटापिटा करतो, जे मिळवण्यासाठी तू स्वतःच्या जीवाचा आटापिटा करतो, ते देखील चांगल्या मार्गानेच तुला मिळवलं पाहिजे. मला माहिती आहे तुझ्या आयुष्यात खूप अडचणी आल्या आहेत, त्या देखील तुझ्या जवळच्याच लोकांनी आणल्या आहेत. तुझे मित्र कमी, सहकारी कमी आणि शत्रू जास्त आहेत. असंच असतं बाळा. जो माझ्या सानिध्यात येतो, जो माझी भक्ती करायला लागतो, जो मी सांगितलेल्या मार्गांवरती चालतो, त्याच्या आयुष्यात अडचणी, संकटं आणि आपलीच लोकं शत्रू होतात, ह्या गोष्टी होतातच. कारण या लोकांना स्वतःपासून इतरांना सुख द्यायचं असतं आणि इतर लोकांना फक्त स्वतःसाठी इतरांपासून सुख घ्यायचं असतं. तुझ्या आयुष्यात जे शत्रू आहेत, त्यांना त्यांच्या कर्माचं फळ नक्की भेटणार आहे. तू त्यांच्या आयुष्यात अडचणी निर्माण करायची भावना देखील तुझ्या मनात आणू नको. ते तू सगळं माझ्यावरती सोपव. कारण माणसाचं कर्म कधीच वाया जात नाही. तू तुझ्या आयुष्यातील वेळ चांगलं कर्म करण्यासाठी मार्गी लाव. कारण माणसाचा जन्म माणसाला एकदाच मिळतो. तो खाऊन पिऊन मज्जा करून आरामात राहून वाया घालवायचा नसतो. तो माणसाचा जन्म देवाने माणसाला फक्त चांगलं कर्म करण्यासाठी आणि पुढील जन्माची वाट चांगली करण्यासाठी दिलेला असतो. हे लक्षात ठेव. जेव्हापासून तू माझ्या सानिध्यात आलास तेव्हापासून तुझ्यामध्ये खूप बदल घडला आहे. कारण तुझ्या अंतःकरणात माझं स्थान निर्माण झालं आहे. म्हणूनच तुझ्या हातून नेहमी चांगल्याच गोष्टी होणार आहेत, याची मला खात्री आहे. जरी लोकांनी तुला त्रास दिला तरीसुद्धा त्यांच्या आयुष्यात अडचणी याव्यात अशी भावना निर्माण होऊन देऊ नको तुझ्या मनामध्ये. जरी तुझ्या आयुष्यात मित्र कमी आणि शत्रू जास्त असले तरी देखील तुझ्या अंतःकरणात माझं स्थान निर्माण झालं आहे. त्यामुळे तुझ्या आयुष्यात कितीही अडचणी आणि कितीही संकट आली तरी तुझ्या केसाला देखील धक्का लागू शकणार नाही. कारण तुझ्या अंतःकरणात माझं वास्तव्य आहे. म्हणून बाळा, माझ्यावरती असाच विश्वास ठेव, स्वतःवरती असाच विश्वास ठेव आणि शत्रूंना त्यांच्या कर्माचं फळ भोगण्यासाठी सोडून दे. आता तुझं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. तुझ्या मुलांबाळावरती माझी नजर आहे, माझं लक्ष आहे त्यांच्यावरती. त्यामुळे त्यांच्या भविष्याची काळजी तू करू नकोस. त्यांच्यावरती माझं छत्र आहे, त्यामुळे त्यांची काळजी तू करू नको. तुझ्या मुलांचं खूप भविष्य चांगलं आहे, कारण तू त्यांच्यामध्ये माझ्या भक्तीचा भाव पेरला आहेस. कारण माझ्या सानिध्यात येणाऱ्यांना जरी अडचणी आल्या तरी देखील त्यांना त्याच्यातून मार्ग हा नक्कीच सापडतो. त्यामुळे बाळा, आता कशाची देखील काळजी करू नको. तुझ्या आयुष्यात तुझा भाग्योदय नक्की होणार आहे. माणूस जेव्हा जेव्हा आयुष्यात इतरांचं वाईट चिंततो तेव्हा त्याने स्वतःसाठीच खड्डा खणलेला असतो, हे लक्षात ठेव. त्यामुळे एखाद्याने जरी आपलं वाईट चिंतलं, आपलं वाईट केलं तर त्याच्याविषयी चांगली भावना आपल्या मनात आली पाहिजे, ना की वाईट. कारण आपणही त्याच्यासारखेच बनू शकतो. म्हणून बाळा, नेहमी मनावरती आणि कर्मावरती तुझा कंट्रोल राहिला पाहिजे. कारण एकदा केलेलं कर्म परत बदलता येतं, पण एकदा आपल्या मनात वाईट भावना निर्माण झाली तर त्याच्यातून होणारी ऊर्जा ही आधी आपल्याला आतून उद्ध्वस्त करते. म्हणून बाळा, लक्षात ठेव, नेहमी आयुष्याच्या वाटेवर चालताना नेहमी दुसऱ्याचं चांगलं नाही चिंतता आलं तरी चालेल, निदान वाईट तरी चिंतायचं नाही. हे मी तुला फक्त तुझ्या भविष्याच्या दृष्टीने सावध करण्यासाठी सांगतो आहे. पण माझं अस्तित्व तुझ्या मनात आहे, त्यामुळे तू याच्यातून व्यवस्थित बाहेर पडशील. म्हणून बाळा, आता कोणती काळजी करू नको. तुझं आता आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत.
तुझ्या आयुष्यात येणारी संकटं आणि अडचणी याच्यातून तू सही सलामत बाहेर पडणार आहेस, हा माझा शब्द आहे. हा व्हिडिओ जर तुझ्या काळजाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नको. आणि हो, हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नको आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको. कारण